आम समूलम सर्व रोगाणाम आम इत्यादी भवते। सर्व रोगांचे किंवा आजारांचे मूळ कारण आम म्हणजेच न पचलेले अन्न। जेव्हा अग्नी म्हणजे पचनशक्ती दुर्बल होते तेव्हा आपण खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि आता न पचलेल्या अन्नातून आम तयार होतो। आम शरीरात वाढलाय हे कसं ओळखाल? तर सर्वात महत्त्वाचं लक्षण कडकडून भूक न लागणे, अंगात जडपणा, थकवा, जिभेवर पांढरा थर, डोकेदुखी, उत्साह न वाटणे, स्वच्छास दुर्गंधी किंवा चिकटपणा। हा आम शरीरातील सूक्ष्म स्रोतच बंद करून शरीरातील पोषण द्रव्यांचा पुरवठा म्हणजे न्यूट्रिएंट्सचा पुरवठा बंद करतो। तसेच शरीरातील वेस्ट प्रोडक्टचे विसर्जनही थांबवतो। मग ते वेस्ट प्रोडक्ट म्हणजे टॉक्झिन्स युटेरसमध्ये गाठींच्या स्वरूपात म्हणजेच पीसीओडीच्या स्वरूपात, लिव्हरमध्ये फॅटी लिव्हरच्या स्वरूपात आणि हृदयातील धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉलच्या स्वरूपात साठवले जातात आणि इथूनच आजारांची खरी सुरुवात होते। हा आम शरीरातील प्रतिकारशक्ती म्हणजे ओझ कमी करून वारंवार आजारी होण्याची प्रवृत्ती वाढवतो। म्हणूनच आयुर्वेद नेहमी पचनशक्ती वाढवणे आणि आम नष्ट करणे यावर भर देतो। आमाचे निवारण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लंघनम परम औषधम, फास्टिंग। घरच्या घरी अगदी सोपा करता येण्यासारखा उपाय म्हणजे फास्टिंग। आयुर्वेदामध्ये अन्नपचन सुधारण्यासाठी दीपन आणि पाचन औषधींचा वापर केला जातो आणि जेव्हा आम जास्त प्रमाणात वाढून शरीरामध्ये विकार उत्पन्न करतात तेव्हा पंचकर्म उपयोगी ठरतात। विशेषतः बस्ती, वमन, विरेचन ही पंचकर्म करून आमाचे पूर्णपणे शोधन करू शकतो।